शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या ताज्या व ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे एकूण 4,000 रुपये होणार जमा। व्यापाऱ्यांची चांदी, बळीराजा मात्र उपासी। कापूस विक्री केल्यानंतर कापसाच्या भावामध्ये झाली वाढ। कमी दरात विक्री केल्याने शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका। सध्या अनेक बाजारपेठेमध्ये कापसाला 8,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे। ऐन हंगामाच्या तोंडावर खत संकटाचे सावट। होर्मुझ नाकेबंदीमुळे रसायनांचा पुरवठा झाला ठप्प। तसेच पुढील खरीप हंगामापासून खताची प्रतिगोणी 150 ते 350 रुपयांनी भाववाढ केली जाणार आहे। कापूस भाव वाढल्याने आयात शुल्क काढा। सूत आणि कापड उद्योगांची मागणी। सरकारवर दबाव। पुरवठा कमी असल्याने कापसावरील 11% शुल्क रद्द करावे अशी मागणी सूत व कापड उद्योगांनी केली आहे। राज्याचे बायोगॅस धोरण जाहीर। कॅबिनेटची मान्यता। अंमलबजावणीसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, ज्याद्वारे पाण्याच्या स्रोतांचा प्रदूषण कमी करण्यात मदत होणार। अखेर सातबारांचा अडथळा दूर। पोर्टल झाले पूर्ववत। पीक कर्ज वाटप होणार गतिमान। पोर्टल बंद असल्यामुळे ऑनलाईन सेवा झाली होती प्रभावित। सर्व डाऊनचा खोड्याने शेतकरी झाले होते त्रस्त। आता सातबाराचे संकेतस्थळ पूर्ववत सुरू झाले आहे। महागाईचा चटका। आठवडी बाजारामध्ये लिंबू 10ला 1, गवार 120 रुपये किलो। पाण्याची पातळी खालावल्याने उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे, त्यामुळे पालेभाज्या महागल्या आहेत। भारताचे जहाज इराणकडून जप्त। अगणित ट्रम्प यांनी युद्धबंदी वाढविली। कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीवर प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये असा इराणने इशारा दिला। विम्यापोटी 15.86 कोटी रुपये भरले, मात्र भरपाईसाठी 1.09 कोटी रुपये मंजूर। संकेतस्थळावर एकाच महसूल मंडळाचा उल्लेख। यादीत नाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। नाफेडची ढिसाळ व्यवस्था। हरभरा खरेदी केंद्रांना ग्रहण। बारदानाअभावी खरेदी झाली ठप्प। 3,000हून अधिक शेतकरी प्रतीक्षेत। हरभरा हमीभावाने विकण्यासाठी नोंदणीची 29 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे मुदत। महागाईने दुधाचा धंदा नासला। पशुखाद्यामुळे किसाच आटला। दुहेरी संकट। चारा टंचाईसह दूध दरामध्ये वाढ नसल्याने दूध उत्पादक आले संकटात। अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान। आमदार बांध्यावर पंचनामाचे दिले निर्देश। धाराशिव जिल्ह्यामध्ये 22 धारू शिवारामध्ये मंगळवारच्या गारपिटाने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान केले आहे। भरपाईची होत आहे आता मागणी। लग्नसराईत कपड्यांचा खर्च वाचणार। धान्यासह रेशनवर साडीही मिळणार। अंत्योदय रेशन कार्ड धारकांना प्रति कुटुंब मिळणार 1 साडी। महिलांमध्ये उत्सुकता वाढली। शाळांनी अवाजवी शुल्क वाढविल्यास आता पालकांना दाद मागता येणार। शिक्षण विभागाकडून विभागीय शुल्क नियामक समित्या जारी करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा। सोयाबीनसाठी 75,000 रुपये तर ऊसासाठी 1,90,000 रुपयापर्यंत मिळणार पीक कर्ज। आगामी हंगामाचे नवे कर्ज दर निश्चित। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 10 ते 25% पीक कर्ज वाढवण्यात आले आहे। आता अर्धांगिनीलाही अर्धी मालकी। 32 महिलांच्या नावे सातबाऱ्यावर। जालना जिल्ह्यातील गावच्या अर्थकारणामध्ये महिलांचा टक्का वाढवणार। कुटुंबाकडून केला जाणार सन्मान। लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांचे नाव सातबाऱ्यावर येणार। सोयाबीनला पहिल्यांदाच उंचाकी 5,550 रुपयांचा दर। कशामुळे वाढले सोयाबीनचे भाव? या महिन्यामध्ये तेलांच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने सोयाबीनच्याही दरात देखील वाढ झाली आहे। कांदा बियाण्यांना 9,000 पर्यंत मिळतोय दर। उत्पादन खर्चही निघेना। कांदा हे राज्यातील नगदी पीक मानले जाते। कांद्याचे एकरी 45 ते 50,000 रुपयापर्यंत येत आहे खर्च, त्यामुळे उत्पादन अगदी। चियांचे प्रति क्विंटल दर 17,000वर। शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढली। टरबूजाची आवक वाढली, भाव घसरले। जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे गणित बिघडले। बाजारामध्ये टरबूजाची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना केवळ 5 ते 10 रुपये प्रति किलो दराने माल विकावा लागत आहे।
उन्हापासून केळी बागांचे संरक्षण, साड्या शेडनेटने पिकांना मिळाला आधार. वाढत्या तापमानाने केळी उत्पादक चिंतेत, केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. चिया उत्पादक शेतकरी मालामाल, रिसोडमध्ये प्रति क्विंटलचा दर 18,000वर. वाढत्या दरामुळे चिया लागवड क्षेत्रामध्ये वाढ, विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह. जिल्ह्यातील हजारो कुटुंबियांना घराची प्रतीक्षाच, 69,000 घरकुलांना मंजुरी, केवळ 6,450 घरांचे काम पूर्ण. घरकुल अनुदानाअभावी घरकुलांचे बांधकाम ठप्प झाले आहे. आंबट गोड काळी मैना बाजारात, उत्पादन घटल्याने करवंदे दुप्पट दरात. निसर्गाच्या लहरीपणामुळे रानमेळ्याला महागाईची झळ, बाजारात तरीही गर्दी. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पारंपरिक पिकांना फाटा, हळदीतून सुवर्ण यशाचा मार्ग. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 2 एकरामध्ये 80 क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याचा केला यशस्वी प्रयोग. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मातृवंदना ठरते आधारवड, 4,630 मातांना 1.41 कोटींचा लाभ. शासनाची प्रधानमंत्री मातृवंदन योजना 2 टप्प्यामध्ये दिली जाते. महिलांना आर्थिक मदत. लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा कर्ज करावा अर्ज. एकीकडे चारा टंचाई आणि दुसरीकडे पशुखाद्याच्या किमती गगनाला. चारा टंचाईमुळे पशुखाद्याच्या वाढत्या किमती आणि दुधाच्या स्थिर दरामुळे दूध उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले. अवकाळी संकट, कांद्याच्या आळणीवर रात्रंदिवस पहारा. मागील 3 दिवसापासून बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. केवळ 12 महसूल मंडळामध्ये तुरीचा विमा मंजूर. 58,000 शेतकऱ्यांना काढला होता विमा. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,76,94,000 रुपये पीक विम्याचे मंजूर करण्यात आले आहे. दर घसरल्याने बळीराजा आला चिंतेत. मान तालुक्यातील स्थिती, कांदा पिकांना उत्पादन खर्चही निघणे अवघड. दरवाढीची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा. आखातातील संघर्षामुळे कांदा 10 रुपये किलो. निर्यातदारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनेची मागणी. कांद्याच्या निर्यातीत घट झाल्याने साठ्यात वाढ झाली आहे. गहू उत्पादनामध्ये एकरी 2 क्विंटलची घट. पंजाब शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या बातम्या होत्या. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याला नवीन बातम्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.